इंग्लंड लायन्स विरुद्धच्या अनऑफिशियल कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारत असंघ 557 धावांवर सर्व बाद झाला। मात्र करुण नायरनं 204 धावा करून दमदार द्विशतकीय खेळी केली, तर सरफराज खाननं 92 आणि यष्टिरक्षक ध्रुव जुरेलनं 94 धावा केल्यात। आज मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात क्वालिफायर 2 चा सामना होणार आहे। अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये हा सामना रंगेल। या सामन्यातील विजेता थेट अंतिम फेरीमध्ये जाईल, त्यामुळे हा सामना मोठ्या उत्साहानं पाहिला जाईल। पुढील महिन्यापासून आयसीसी कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांचे काही नियम बदलणार आहेत। एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकाच चेंडूचा वापर आता होणार आहे। सीमारेषेवर झेल आणि कन्कशन रिप्लेसमेंट यासारख्या नियमांमध्ये सुद्धा बदल केले जातील। स्पॅनिश टेनिसपटू कार्लोस अल्काराजनं फ्रेंच ओपन 2025च्या पुरुष एकेरीच्या चौथ्या फेरीत प्रवेश केलाय। चौथ्या फेरीत अल्काराजचा सामना अमेरिकेच्या बेन शेल्टनशी होईल, तर जागतिक क्रमवारीमध्ये अव्वल क्रमांकाची आर्यना सबालिंका आणि गतविजेती इगा स्वियातेक यांनीही पुढील फेरीत प्रवेश केलाय। भारताच्या सचिन यादवनं आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भालाफेकमध्ये रौप्य पदक पटकावलंय। शेवटच्या 2 फेऱ्यांमध्ये सचिननं 83.3 मीटर आणि 85.16 मीटरसह रौप्य पदक आपल्या नावे केलं। या चॅम्पियनशिपमध्ये भारत गुणतालिकेमध्ये दुसऱ्या स्थानी असून देशाची पदकांची संख्या आता 24 झाली आहे।